10व्या स्कंदाचा भागवत महापुराणातील 10व्या स्कंदांचा पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण पाहिलेला असून 11व्या स्कंदामध्ये आपण आता प्रवेश केलेला आहे. भगवान श्रीकृष्णांची कथा ही अनंत आहे आणि श्रीकृष्णांच्या ज्या लीला आहेत त्या लीला अपरंपार आहेत. श्रीकृष्णांच्या लीला ह्या गंगेच्या प्रवाहाप्रमाणे आहेत, पण गंगेमध्ये स्नान करण्यासाठी एखाद्या विशिष्ट ठिकाणी आपणाला जावे लागते. तुम्ही म्हणाल तिथे गंगा प्रकट होत नाही, परंतु कृष्ण कथेचे तसे नाही. कृष्ण कथा ही घरबसल्या प्रकट होते. गंगेमध्ये स्नान केल्याने देहशुद्धी होते, परंतु कृष्ण कथेमध्ये जर स्नान केले तर मनाची शुद्धी होते. 10व्या स्कंदामध्ये कृष्ण लीलांचे श्रवण केल्यामुळे राजा परीक्षितांच्या मनाचा निरोध झालेला आहे आणि 11व्या स्कंदामध्ये परमात्म्याशी एकरूप होऊन मुक्ती कशी मिळते हे सांगितलेले आहे. भागवत महापुराणातील दशम स्कंद ही निरोध लीला आहे, तर एकादश स्कंद ही मुक्ती लीला आहे. ही मुक्ती आत्म्याची नसून मनाची मुक्ती आहे. आपल्या जीवाला वाटते की मन कोणाच्याही बंधनामध्ये नाही, पण अज्ञानामुळे मनाला वाटते की मी बंधनामध्ये आहे, मी बांधलेला आहे आणि या बंधनामुळे ज्ञान आणि वैराग्य जागे होते, वासना सुटते आणि मुक्ती मिळते. एकादश स्कंदाचा पहिला अध्याय वैराग्याचा आहे. आणि मनुष्याला वैराग्याशिवाय भक्ती प्राप्त होत नाही. विचारामधून वैराग्य प्राप्त झाले पाहिजे. आपले मन जेव्हा सुखाचे चिंतन करते तेव्हा त्या मनाला चिंतनापासून दूर नेले पाहिजे. संसारातील प्रत्येक विषयाबद्दल जेव्हा वैराग्य येते तेव्हा ईश्वर भक्तीचा उदय होतो. सत आणि असत याबद्दल ब्रह्मज्ञान झाले की वैराग्य उत्पन्न होते. संसारामधील जे काही सर्व जड पदार्थ आहेत ते असत आहेत आणि संसारातील चेतन परमात्मा जो आनंद रूप आहे तो सत आहे. ज्यावेळी वैराग्य उत्पन्न होते त्यावेळी वस्तुस्थितीचे ज्ञान होते. खरे काय आणि खोटे काय. आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत दुःख क्लेश निर्माण होत नाहीत तोपर्यंत वैराग्य निर्माण होत नाही. भाविकांनो, तुलसीदासांच्या पत्नीच्या बोलण्यामुळे त्यांना वस्तुस्थितीचे ज्ञान झाले
त्यांची पत्नी त्यांची गुरु ठरली. तिनेच त्यांना सांगितले की या हाडामांसाच्या शरीरावर प्रेम करण्यापेक्षा प्रेम केले तर यापेक्षा तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्री रामचंद्र यांच्यावर प्रेम केले तर तुमचे जीवन धन्य होईल. आपल्या पत्नीच्या बोलण्याचा परिणाम तुलसीदासांच्या मनावर एवढा झाला की ते त्याच क्षणी सर्वस्वांचा त्याग करून मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्रांच्या भक्तीमध्ये लीन झाले. परीक्षित सुखदेवांना म्हणतात, सुखदेव, यादवांचा विनाश ऋषींच्या शापामुळे झाला हे मला माहित आहे, पण मी संपूर्ण कथा मला सांगावी. राजा परीक्षितांना श्रीकृष्णांचा जो वंश आहे त्यांचा विनाश कसा झाला याची माहिती घेण्यासाठी परीक्षित आतुर झालेले आहेत. सुखदेव परीक्षितांना म्हणतात, तो कथाभाग मी तुला सांगणार आहे, परंतु तत्पूर्वी मी नारद मुनी आणि वसुदेव श्रीकृष्णांचे वडील यांच्यामध्ये तत्वज्ञान विषयक काय संवाद झाला ते मी सांगतो. नारद मुनींना दक्षाने दिलेल्या शापामुळे ते त्रिलोकामध्ये संचार करत असत. त्यांना कोणत्याही एका ठिकाणी राहता येत नसे, पण ते वारंवार द्वारकेमध्ये येऊन राहत होते. एकदा वासुदेवांनी श्रीकृष्णांच्या वडिलांनी नारदांना विचारले, हे मुनिवर, देवापेक्षाही संत श्रेष्ठ असतात, तुम्ही तर भक्त श्रेष्ठ आहात, तेव्हा तुम्हीच मला मोक्षाचा उपाय काय आहे ते सांगा. या संसारात सुखाचे जे मोहक रूप आपल्याला दिसते ते वस्तुतः दुःखच असते. मला या दुःखाने भरलेल्या संसारातून मुक्ती कशी मिळेल ते आपण मला सांगावे. त्यावर नारद मुनी उतरले आणि ते म्हणतात, वसुदेवा, या दुःखाने भरलेल्या संसारातून भगवंत आपल्याला सोडवतो. त्याची भक्ती हाच एकमेव उपाय आहे. पूर्वी भरताच्या 100 पुत्रापैकी 9 पुत्र आत्मज्ञानी भक्त होते. ते 9 संन्यासी दिगंबर अवस्थेत राहत असत आणि सर्वत्र मुक्त संचार करत होते. एकदा ते नेमी राजाकडे आले असता त्यानेही अशाच प्रकारचा प्रश्न त्या 9 राजांना विचारला आणि त्यांनी भागवत धर्माबद्दल आणि परमार्थाबद्दल नेमी राजांना सांगितले. तेच मी आज तुला सांगतो, म्हणजे तुझ्या मनातील सर्वच शंकांचे निरसन होईल. कवी नामाच्या योगीश्वराने सांगितले की भगवंताच्या चरणाची नित्य भक्ती करावी आणि भक्तीचा उदय नाम स्मरणामुळे होतो. या चराचरामध्ये
भरून राहिलेल्या भगवंताचे त्याला दर्शन होते आणि नाम संकीर्तनामुळे अनुभूती येते आणि त्या मनुष्याच्या अंगी वैराग्य वाढते व मग भक्त भगवंताशी एकरूप होतो आणि तो मुक्तीचा अधिकारी होतो. आता भक्ताची लक्षणे कोणती हे सांगताना योगीश्वर हरीने सांगितले की ज्याचे भगवंतावर प्रेम आहे, ज्याची भगवंताच्या भक्ताशी मैत्री आहे व भगवंताचा द्वेष करणाऱ्या लोकांची जो उपेक्षा करतो तो मध्यम भक्त होय. जो मूर्ती पूजा करतो परंतु भक्ताशी आणि संताशी योग्य वर्तन करत नाही तो सामान्य भक्त होय. आणि जो सुख आणि दुःख समान मानतो, ज्याला कोणत्याही ऐहिक गोष्टीची चिंता नसते, ज्याच्या मनामध्ये कर्म भोग वासना निर्माण होत नाही, ज्याच्या अंगी गर्व नसतो आणि परमात्मा श्रीहरी आहे, जो भगवंत आहे हे जो अनुभवाने जाणतो तो उत्तम कोटीचा भक्त आहे. निमीने त्या संन्यासांना मायेचे रूप कसे असते असे विचारले असता योगीश्वर अंतरिक्षाने त्याला सांगितले की मायेचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे, तिचे स्वरूप तिच्या कार्यामुळे समजते. परमशक्तीने जी सृष्टी निर्माण केली ती मायाच आहे. शरीराच्या आधाराने जीव जी कर्मे करतो आणि त्याचे फळे भोगत भोगत योनीमध्ये पुन्हा जन्म घेतो तीही मायाच आहे. मायेचे स्वरूप कसे दुस्तर आहे. ते योगीश्वर प्रबुद्धाने अतिशय सोप्या शब्दात निमिराजाला सांगितले. ते म्हणतात, मायेचे आवरण ओलांडण्यासाठी कर्माची फळे कशी मिळतात याचे निरीक्षण करावे. इहलोक आणि परलोक हे नाशवंत आहेत हे लक्षात घ्यावे. सकाम कर्मकांड सोडून द्यावे आणि ज्ञानी गुरुला शरण जावे, त्यांची सेवा करावी, त्यांच्या कार्यामध्ये भाग घ्यावा, साधनेचा अभ्यास करावा, शरीराची स्वच्छता, मनाची मृदुता, चित्ताचे समाधान आणि बुद्धीची धर्मनिष्ठा अंगी बाणावी, प्राणायाम, मौन, एकांत आणि सत्यवचन याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा आणि परमात्म्याचे अखंड चिंतन करावे. योगीश्वर प्रबुद्धांनी मायेचे आवरण कसे ओलांडावे हे सांगितल्यानंतर निमिराजांना प्रभू नारायणांचे स्वरूप कसे असेल याबद्दल उत्सुकता निर्माण होते आणि त्याने त्याबद्दल विचारले असता योगेश्वर पिपलायन यांनी त्यांना या उत्सुकतेचे निराकरण करून ते म्हणाले की श्रुतींनी त्यांचे नीती असे नकारात्मक वर्णन केलेले आहे. जे त्रिगुण आहेत सत्व, रज आणि तम, हे तीन गुण त्यांच्यातूनच निघतात आणि आपापले कार्य करतात. तो ब्रह्मरूप आत्मा परिवर्तनीय आहे, त्रिकाल बाधित आहे, तो नित्य आहे, तो अविनाशी आहे, तो अनंत आहे, तो सर्वव्यापी आहे, तो ज्ञान स्वरूप आहे आणि तो विशुद्ध अशा चित्तात त्याचा साक्षात्कार होतो. प्रभू नारायणांचे
वर्णन ऐकल्यानंतर निमिराजाने विचारले की कर्मयोग म्हणजे काय आणि कर्म आणि कर्मफल यांचे निरसन कसे करता येईल. यावर योगीश्वर अविरहोत्र म्हणाले की कर्माची व्याख्या करता येत नाही. वेदामध्ये सांगितलेल्या व्याख्या ह्या गूढ आणि अनेक अर्थ प्रतीत करणाऱ्या आहेत. त्यात सुखाचे आमिष दाखवून सत्कर्म करण्यास प्रवृत्त केलेले आहे. त्यानंतर योगीश्वर तमिरांनी निमिराजांच्या उत्सुकतेचे शमन करण्यासाठी भगवंताच्या अनेक अवतारांची माहिती सांगितली. भक्त मूढ आणि भक्तिहीन लोकांची कशी अधोगती होते, भक्त मूढ आणि भक्तिहीन लोकांची कशी अधोगती होते हे आठवे योगीश्वर शमशी आणि निमिराजांना सांगितले आहे. प्रत्येक युगात भगवान कोणत्या वर्णाचे असतील आणि कोणता आकार धारण करतील याबद्दलची माहिती नववे योगीश्वर करभंजन यांनी निमिराजांना सांगितले. भागवत धर्म कसा आहे आणि त्याचे आचरण कसे करावे हे नव योगीश्वरांनी निमिराजांना केलेल्या उपदेशाच्या माध्यमातून नारदांनी वसुदेवांना सांगितले आणि मग ते वसुदेवाला म्हणतात, वसुदेवा पौंडरिक शिशुपाल यासारख्या माणसांनी श्रीकृष्णांच्या द्वेष भावनेने चिंतन केले तरी ते कृष्ण रूप झाले. मग त्यांचे प्रेमभावाने चिंतन करणारे तर नक्कीच कृष्णरूप होतील. श्रीकृष्ण हा केवळ तुमचा मुलगा नाही, तो प्रब्रह्माचे रूप आहे. तर त्या ब्रह्मस्वरूपाचे तुम्ही ध्यान करा. नारदांच्या उपदेशामुळे वसुदेव देवकींच्या सर्व शंकांचे निरसन झाले आणि मग ते सर्व मायामोह सोडून परब्रह्माचे ध्यान करण्यामध्ये निमग्न झाले. कारण रावण आणि कुंभकर्ण, शिशुपाल आणि दंतवक्र, हिरण्यक्ष आणि हिरण्यकशिपू यांनी भगवंताची विरोधी भक्ती जरी केली तरी भगवंतांनी त्यांना मारून त्यांचा उद्धार केला. जे जीव भगवंताचा विरोध करतात त्यांना मारून भगवंत त्यांचा उद्धार करतात. मग आपण तर भगवंताचे चिंतन करणारे आहोत. जे जीव भगवंताचा द्वेष करतात त्यांचा भगवंत उद्धार करतो. मग आनंदाने प्रेमाने जे जीव भगवंताचे नाम संकीर्तन करतात त्यांचा उद्धार भगवंत का करणार नाही. म्हणून आपण प्रेमाने भगवंताचे भजन पूजा नव योगीश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आपापल्या पद्धतीने करावयास पाहिजे. कारण हा जो जडजीव आहे या जडजीवाच्या कल्याणासाठी, या आत्म्याच्या कल्याणासाठी आपण सर्व जाती धर्मांच्या प्राणी मात्रावर प्रेम करायला पाहिजे. कारण ईश्वर हा सर्वांमध्ये व्यापलेला आहे. आपण सर्वांवर प्रेम कराल या भागवत कथेचा आपणावर काहीतरी परिणाम होईल आणि आपले जीवन सुधारेल. आणि सुधारावे अशी मी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण यांच्या चरणी प्रार्थना करतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृष्णं वंदे जगद्गुरुं. हे भगवंता, या जगामध्ये, या पृथ्वी तलावर जेवढे काही प्राणी आहेत
या सर्वांना सुखी ठेव, सर्वांचे भले कर आणि सर्वांनी गुण्या गोविंदाने वसुदैव कुटुंबकम या म्हणीप्रमाणे सर्वांना वावरू दे, सर्वांना सद्बुद्धी दे, अशी आपण भगवंताच्या चरणी प्रार्थना करू.